झालेल्या आंदोलनात अनेक दिव्यांग बांधवांनी देखील सहभाग घेतला। यावेळी सरकारनं फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतलं। ज्या प्रकारे दिव्यांगांना पोलिसांनी उचललं ते अगदी अयोग्य। आम्ही कालच पत्र मेल केलेलं आहे की आमच्या शिष्टमंडळाला 7 लोकांची नावं दिली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भेट द्यावी आणि जे काही बच्चू कडू साहेब आमच्यासाठी उपोषण करत आहेत, दिव्यांगांची पेन्शन 6000 व्हावी। आज मंत्री महोदयांचा पगार 3.5 लाख रुपये आणि दिव्यांगांची पेन्शन 1500 रुपये आहे। यामध्ये दिव्यांगांनी 1500 मध्ये कसं जगायचं? काय करणार आहे? 1500 रुपये त्यांना देत आहे। मुख्यमंत्र्यांना सांगा बरं, 1500 रुपयात दिव्यांगाचं कसं होतं? जगाच्या व्यासपीठावर दिव्यांग कुठेही जातं तर त्याला ना पैसे लागत ना काही नाही, 10-10 हजार रुपयाच्या वर ते मानधन देतं। आज देशामध्ये इतर राज्यामध्ये 4-4 हजार रुपये मानधन आहे। इथं दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून बोंबलतोय मी सारखं तर किमान 6000 तरी द्यावं। सरकार त्यावर कुठं लक्ष देत नाही, उलट आमचा जो अंत पाहण्याची व्यवस्था सरकार करत आहे। हे आंदोलन मोडीत कसं काढावं याच्यासाठी सगळा प्रयत्न चालू आहे। अशा पद्धतीनं आता कार्यकर्त्याला कोणी थांबू शकणार नाही ना। आज मंत्रालयात बसले, उद्या तुमच्याकडे घुसणार आहे ते। पोलिसांनी त्रास दिला तर आम्ही सरळ आयजीच्या कार्यालयात घुसू आणि मी स्वतः घुसणार। कार्यकर्त्याला विनाकारण त्रास द्यायचं काम नाही। कायदा सरकारनं मोडला आहे। सेवा हमी कायदा आम्ही 1 महिना झाला आंदोलन करतोय, साधं उत्तर सरकार देत नाही आहे। कुठे गेला सेवा हमी कायदा तुमचा?